बघा टाकला का रस्त्यावर कचरा, काय त्याच्या आईला यांना काय आकला आहे का नाही काय. उठलं सुटलं घरातला कचरा उचलायचा आणि टाकायचा रस्त्यावर आणि परत म्हणायचं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे. कसं गाव स्वच्छ राहील, काय घेणं देणं नाही लागा. लोकांना किंमतच नाही अजिबात गावाची. काय कचरा सगळ्या रोडला, सगळ्या गल्लीत, काय खरं नाही राव. पाहुण्यांच्या गावाला काय स्वच्छता आणि आलोय आपल्या गावात तर सगळं रस्त्यावर कचरा. काय लोकांना कळणार राव. जग कुठं चाललंय, आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे एवढं बी अक्कल नाही. सगळ्या रस्त्यावर घाण. काल काय त्या पाहुण्यांच्या गावाला पाहिलं राव, गाव चकाचक बरं वाटलं. आणि आपलं गाव बघा, त्याला काहीतरी केलं पाहिजे, हे बरोबर नाही. आणि या अशा गोष्टी आहे ना सुधारणा झाली पाहिजे. मला काहीतरी करावं लागेल. आपल्या घराच्या परिसरातच सगळी घाण, काय यांना करावं. ए सुमे, सुमे काय हो, कशाला बोलताय सकाळ सकाळी. ही काय आहे? ही काय म्हणजे? अरे आपला घराचा परिसर तरी स्वच्छ ठेवायचा ना, का सगळी घाण इथंच टाकायची? झालंय काय? अरे काय आहे, मी तुझ्या पाहुण्यांच्या गावाला गेलतो, गाव काय टाकाटक स्वच्छता. आणि आपल्या गावात बघितलं, येता येताच गावात बघितलं रस्त्यावर सगळी घाण. रोजच आहे. अरे रोजचं नाही, पण अभियान झालेलं किती दिवस झालं चालू झालंय. काय करतीस मग? काय पण आपला परिसर तरी, घराचा परिसर तरी स्वच्छ ठेवायचा ना, गावात जाऊ दे. होय का? बर करू की आपण आता. मी काय सांगतोय ती निहार घे आणि सविस्तर कामाला लाग जरा. लक्ष दे. सोडते आणि दारातलं साफ करत बसते. अरे फेऱ्यान लवलीला तुला टाइम गावतोय लावायला. माझी फेऱ्यान लवली आली का आता? अरे पण सांगतोय त्यातली त्यात होतोय का तुम्हाला? बघ तुझा बाप. अरे राजा, पाहुणं नाही काय म्हणलं, पण पाहुण्याच्या गावाला गेलतो, तिथली ग्राम स्वच्छता बघितली. गाव कसं टाकाटाक आणि फ्रेश वाटते रे. आपलं बी गाव असंच वाटलं पाहिजे मला. एक काम करा, तुम्ही दोघं बापले का सारा गाव स्वच्छ करत बसा, मी चालले माझी काम करा. टोमणं मारायलाच आहे. बरं राजा ऐक, तुझ्या मित्रांना बोलून आण, आपण प्लॅन करू. अरे स्वच्छतेचा काय, हा ये बोलून घेऊन ये. हे काय आहे, काहीतरी केलंच पाहिजे आपण. एक सकाळ काय पण कुठं बसले काय चाक उलटी भर का सरळ चावी पाय होती. ट्रॅक्टर असा पुढून उचलला असता, बँकेने म्हणाला असता इकडे तिकडे तिकडे. चावीच खेळत बसले. मी काय बारीक दिसतोय तुला? मग काय दाढी गेली? बरं काम काय होतं तू? काय नाही. आणि तुला बारीक, मला बारीक म्हणाला का? मी बारीक दिसतोय तो काय बाबा? तुला एक झाली तर दुसरी पोरगी, दुसऱ्याला तिसरी पोरगी. तू टेन्शन नको घेऊ, तुला मी पटवून देतो. तुझ्यावर भरोसा नाहीये पण ठेवतो. आता मी पण पोरगी घेऊन येणार, पण देणार ना तू नक्की पटवून? भाऊ बरं काम बोल ना घ्या. ते गाव कोळप मला तर नाही माहिती, असं कुठेतरी. आरती बापाने बोलावलंय काहीतरी स्वच्छता करायची. तो बाप काय जरा डोक्यात पडल्या बिडलेला आहे काय रे? ते तू नाही चुकलेलं, तू आजच चुकलंय. आता तू तात्या आहे ना, अवघड येतं तात्याचं. जाऊ दे बापाचं, चल बोलावलं जाऊ. नको ला का मला द्यायचे. ट्रॅक्टर चालवला असता मी जरा. चल चल लय चालतो माहिती मला. ट्रॅक्टर कसा उचलला असता? असा उचलला तसं नको काय बोलू. समजा मला काम म्हणलं त्याला का डोक्याला टेन्शन येतं. ऐक राजा, मी नाही येत ते तात्याला ठेव काम लावतो बाबा. नको पुरी घेऊन जाऊ, तिकडे जातो. बघा मला पुरगी पाहिजे आज काय होईल नाही तर मग दोन येत. आता नाही, आता मी ऐकणार ना. एक तरी पटल, एक बरं चालते, एक तरी एक निघा ना. आता मी पण पोरगी राहणार. आता मी सगळ्यांना सांगणार मला पोरगी पटली. पटावली
तात्यालाच मी आवडत नाही तर पुरी अशा लाईन लागतात पण पटत नाही काय करू तोंडात कसं आहे त्याला काय तसं तो तोंड बघून वाटत नाही की पोरगी पटन म्हणून ए, अरे. मी पटवून देतो तुला पोरगी पटली ना भाई मी आहे ना दोन पोरी. हा. एक तरी. एक हा दोन नको एकच तसे दोन त्याला पटणार पण नाही रे. पण एक पटवू आपण अरे एक पटली तरी बास ना मी असं होतं. पुरीसाठी कचरा उचलायला लागतो का मला आज शिट कचरा काय गाडी उचलू का पोरगी पटवू. गाडी उचलू का कचरा उचलून पोरगी पटवू. बरं, चल. गाडीपेक्षा कचरा कचरा हलका आहे. महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट कचरा पोरगी पटली बाय आपण मी आहे ना तुला देतो. हा नाहीतर मग मग मी परत कामाला येणार नाही आहे तुझ्या ना भाऊ चल. होय गं खुशी आज तुमच्या घरी कोण नाही नाही सगळे गेलं देवाला काल मावशीन काका आलते ना तर हिला मला घरीच ठेवून गेले हा का खुशी तुला घरी कंटाळा नाही येत नाही का गं चला आपण जाऊ कुठेतरी फिरायला जाऊ चला शेतात जाऊ कशाला असं जाऊ फिरायला जायचंय बाळा तिला पण जावा तुम्ही चल की ती पण म्हणती चल जा तिला घेऊन चल की तू पण कोण नाही तिला पण चल की सोनत दे ग चला की सांग तू चल की खुशी चल की आता म्हणते ते एवढी चल आता लय झालं हा खुशी आता यायचं थांबा कुठं चाललंय बसा का का खाली बसा तात्यांनी बोलावले तुम्हाला काय तरी काम आहे. कशाला कसलं काम आहे? काय माहिती का रे काय माहिती तुझं कोणाकडे लक्ष आहे तुमच्याकडे की माझं कोणाकडे तवं ते लक्ष? दिसतंय की कुठे लक्ष आहे ए तुमच्याकडे तिघींकडे कुठे दिसतंय बर बर होय? कुछ कुछ कोण आहे होता है मावशीची पोरगी आहे माझ्या पाहून पाहून चला की मग तात्यांनी बोलावले ए पाहुणे किती दिवस आहे तुमच्याकडे हाय की 10 दिवस असं म्हणलं तर मी महिनाभर ठेवू शकते तुला ठेवायची का एका टाइमची भांडी कसं नाही जाता चला अरे लका कचरा ए, इथं झाडू बिडू पण मारायला होता नुसतीच भांडी भांडी काय? कशाला? बघा, दोन बघा, टाइम भांडी होते. दोन टायमिंग असू ना तिला बरं, ठेवायची महिना 3 टाइमिंगची असते. बरं चला 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 सांगायचं तिला घ्या तिला घ्या बरं बरं घेतो हा आली बरं झालं बाबा तुम्ही इथे भेटणार आहोत असणार तसं नाही आता गावकऱ्यांची आपल्याला मिटिंग घ्यायची आहे गावाच्याच कामाच्या संदर्भात कसलं काम जाते अरे सगळी एकत्र आली ना कळलं सगळ्यांना आता चालतंय. एकत्र आली ना सगळी बोलतोच मी गावच्या विषयी काय बरं काय अडचण नाही बिंदास सगळ्यांनी सहभाग घ्यायचा कामात आपल्या हा हा. आल्यात गावकरी आता येतातच सगळी राजाला बोलवाय पाठवलं होतं गावात सगळ्यांना हा मग सगळ्यांना निरोप दिल्याशिवाय येणार नाही बसा या या या. बसा बसा राजा बस काय रे राजा अंगणामध्ये खूप तुझं अरे सकाळी 10 वाजेपर्यंत 5-6 येतो आणि कसं अंग दुखल त्याचं तुम्हाला नाही माहित त्या आत्ताशी एक चोर गावलाय अजून 2 चोर गावायच्या अरे ते पण काय गावत्या काहीतरी विषय पांगू नकोस इथं आहे ना गावच्या विकासाच्या संदर्भात आपण एकत्र आलोय आणि गावचा आहे ना आपल्याला स्वच्छता अभियानमध्ये भाग घ्यायचा आहे कसलं आलं स्वच्छता अभियान म्हणजे गाव स्वच्छ करायचे सगळं रस्ते स्वच्छ करायचे मंदिरं स्वच्छ करायचे घरादारांचा परिसर स्वच्छ करायचे सगळ्या गाव टाकाटक करायचं म्हणजे एवढं स्वच्छ करायचं आम्हाला काय वाटणार अरे भाऊ पंचायत समितीतर्फे ना 10 लाख रुपये अनुदान आहे आणि ते गावाच्या विकासासाठी लक्ष देणार जरा देतो की काय लक्ष तुमच्याकडे लक्ष तुझा कॅमेरा तिसरीकडेच चालला नाही तुमच्याकडे लक्ष आहे माझं माझ्याकडे नाही गावच्या स्वच्छतेकडे लक्ष दे मी काय मोबाईल मी लक्ष दे जरा मला नाही तुमच्याकडे देणार मी तुमच्याकडे लक्ष आहे. माझ्याकडे नाही मी काय सांगतो त्याच्याकडे आणि आहे ना सर्वांचा लोकसहभाग पाहिजे काय हा बरोबर आहे बरोबर आहे काय बरोबर लोकसभा हा आणि आहे ना सगळ्यांनी जर साथ दिली ना तरच ते काम यशस्वी होणार आहे बरं आपल्याला आता 10 लाख रुपये मिळणार आहेत आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे चला मग चला की चला चला बर का पलीकडच्या गावाला रोड जातो ना त्या रोडला थांबा एक कचरा झालेला आहे किंवा अगोदर करू स्वच्छ आणि मग पुढे जाऊ तर मी तुम्हाला घेऊन येतो बरं का या
आलो तुम्ही बरं का. चला चला. अरे काय सुमा झालं गाव कोळपून. तुझं काय आहे, माणूस आला ना की झालीच फायरला सुरुवात. मग काय करायचं, तुम्ही दिवसभर गावभर हिंडताय आणि रात्रीला गिळायलाच घरात येताय. अरे बाहेर काय मोकर येतो का मी, गावची कामं असतात, होय, होय, घरची होय. कामं असतात, करतो का नाही. लय काम करता तुम्ही, दिवटा नाही होय गावचा. अरे सुमा, घरची बी तू करती, बाहेरची बी करती, तसं मी बी घरातली कामं करतो, गावची करतो. गावाची वाट बघते, रानात जायचंय म्हणून. अरे बरोबर आहे तुझं, मी काय टाइमपास करत नाही. ती बाकीच जाऊ दे, मरू दे. चल आपलं फिरायला जाऊ. फिरायला हा मग कुठं नेताय फिरायला? सांगतो ना जातानी गाडी आणल्या फॉर्च्युनर. बाई जिंदगी गेली पुरी, पोरं पार लग्नाला आल्यात. आता हिंडायला गेल्यावरती लोक तर माझ्या तोंडातच माती कोंबते. अरे आता जरा पैसे पाणी मिळल्या, खर्चाय नकोय पैसे फिरायला गेले. लोकांचं- दिवस गेलं आणि म्हातारपणाला बाळच आलं. लोकांचं काय घे नाही तुला, हो लोकांचं काय करायचे तुला. लोकांना काय पिरू सुद्धा आहे ना म्हणतात गोडे का, आणि मीठ लावून खात्यात का नाही. ते सोडा, कुठं नेताय ती सांगा. बरं चल, अहो, तुला लय 10 वेळा सांगावं अहो, लागतं. थांबा चल चल चल, बया घाल चप्पल. परमेश्वरा, कुठं नेतोय काय माहिती हा बाबा. आता चल आता, मग केव्हा नाही फिरायचं, मग काय कधी फिरणार. चल चल पुढे बी आता माझा बघ ना, ही अवतार काय गाडी बघा, उभी मी केली आहे. बघा, आणि फिरायला चाललोय आपण. गाडी उभी केली आहे इथं, काय टेन्शन घेतली. हा, चल ना. कुठं नेताय? ही काय स्वच्छता अभियान चाललंय. बया ही पोरं काय करतात? स्वच्छता अभियान, गाव स्वच्छ करतात. होय, हा, तुला घरदार तिथलं स्वच्छता करायला गावातली तरी मदत करू लाग. बाई मग तुम्ही मला हे इकडं फिरायला आणलंय बाई. अरे हे काम झालं ना, फिरायला जायचे आपल्याला. चल चल चल. बरोबर तुमचं. ते बरं नाही तुझे फायद्याच आहे ते, सगळ्यांना फायदा. ते करा व्यवस्थित करा. जवळ आहे थोडीशी ऍक्शन. राजा बरोबर काय पत काम कर. अरे तू बशीन पण त्याच्यात रस्करीन फुटबॉल घालीन तू. जाऊ दे. चला आता इथं स्वच्छता झाली. पुढच्या रस्त्यात जाऊ. पलीकडचे चला 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 बाळा, आता आपलं काम तर चाललंय ना. अरे अजून पलीकडचा रस्ता करायचा साफ, मंदिरं साफ करायचे. होईल आता सगळं, सगळ्यांच्या सहभागाने होत असतंय. काम लावले हो, कपडे भरली माहिती. हा कोण बोलायला, ट्रॅक्टर कशी कोण आलं ते बोलवायला. करताय कसा? करतो तुमचं ताते कुठे गेले. त्यांना गाव पळपाय सोडले. माझे कपडे घालून झाले 10 लाखामधले फक्त मला 300 रुपयाचे कपडे घ्यायचे मला. हा करू सगळ्यांचं. कपडे घेणार का. हो पण गावासाठी कपडे घ्या मला. हा, दिवसभर एवढं काम केलं, एवढं जमलो, आता 10 लाख रुपये भेटणार आहेत ना. अरे नाही भेटणार. काय अरे आपण आहे ना, गाव स्वच्छ होण्यासाठी स्कीम राबवली मी.
अरे आपल्या गावाच्या नावाकरता केलंय आणि गाव आता कसं वाटतंय तुम्हाला? होय कसं वाटतंय आता गाव? वाटतंय का नाही? आणि सगळ्यांच्या 10 लाख रुपये गेले तात्या. अरे सगळीच कामं काय पैशासाठी करायची नसतात काय सोमा? मग आम्हाला कशाला सांगितलं 10 लाख रुपये भेटणार? अरे पैशाच्या आशेने तुम्ही काम करता म्हणून सांगितलं मी. वा वा वा. आणि सगळ्यात बरं का सगळ्याच गोष्टी आहे ना पैसे कमवायसाठी करायच्या नाही. गावाचं नाव झालं का नाही? टकाटक गाव दिसतंय आता. आमचं नाव येईल का? सुरी की होणार तुमच्या पटापट आता. आणि आहे ना आपण गावाच्या नावाकरता केलंय काय टेन्शन घेऊ नका. आणि बरं का तुमचा सर्वांचा सहभाग असल्यामुळे आनंद वाटला. आनंद. आणि असंच गावाला सहकार्य करा. सबके साथ सबका विकास. बरोबर आहे का नाही? तात्या अरे भाऊ सगळ्यांच्या मदतीने होत असतात सगळी कामं का नाही होत? आणि आहे ना गावच्या आता आहे ना रोगराई होणार नाही म्हणजे रोगराईवर खर्च होणार नाही, आजारपणावर खर्च होणार नाही. गाव स्वच्छ वाटेल आणि प्रसन्न वाटतं रे. कधी फिरा आणि कुठं फिरा. आता हो का मंदिरं स्वच्छ झाली, रस्ते स्वच्छ झालं बरोबर. आणि प्रत्येक आळी स्वच्छ झाली का नाही? झाली. आणि मग आमच्यामुळं तुमच्या सर्वांच्या सहभागामुळेच की. मी म्हणत नाही माझ्याचमुळं. गावचा विकास करायचा असतो ना लोकसहभागातून करायचा असतो. बरोबर का नाही सुमा? सुमारले तू डोकं टेन्शन घेतलंय. टेन्शन घेऊ नको. अरे आम्हाला वाटलं त्याचा- चला पैसे मिळणार मग मी तर लय स्वप्न रंगावली होती. अरे काय केलं सुमाला म्हणलं जाऊ फिरायला आणि आणले ग्राम स्वच्छताला त्याच्यामुळे ते जे झालाय खालीवर जाळ दूर संगत. तुम्ही आणि तुमचं बोर्ग सारखीच आहे. आम्हाला सांगून आणले तात्याने बोलावलं. हे गावच्या विकासासाठी आणले माझ्या घरच्या विकासासाठी आणले तुम्हाला. आणि आता गाव कसं वाटतंय टाकाटे?